मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। फायनली खूप दिवसानंतर आपण मोरया कार्स या ठिकाणी शूट करत आहोत। भरपूर असा चांगला जो स्टॉक आहे हा इन झालेला आहे। अर्टिगा असेल, एसयूव्ही सेगमेंटच्या गाड्या आज आपण कव्हर करणार आहोत, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। दत्ता सर मोरया कार्स कडून आज आपल्या सोबत जोडले गेले। दत्ता सर, स्वागत आहे। नमस्कार मित्रांनो, मोरया कारमध्ये आपले स्वागत आहे। बेस्ट क्वालिटीमध्ये MH12 MH14 पासिंगमध्ये गाड्या मिळणार फक्त आपल्या मोरया कारमध्येच। गाड्यावर आपल्याकडं सर्व गाड्यांवरती लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे। 2013च्या पुढच्या गाड्यांवर आपण लोन करून देतो। जॉब करणारे, बिझनेस करणारे, शेतकरी सगळ्यांसाठी आपल्याकडे लोन सुविधा उपलब्ध आहेत। आपल्याकडे वेल मेंटेन कार असतात, गाडीचे पेपर्स क्लिअर असतात। सो मोरया कारमध्ये एकदा व्हिजिट करा आणि गाड्यांची क्वालिटी पाहून घ्या तुम्ही। येस, पिंपरी चिंचवडमध्ये यांचं शोरूम आहे, त्यामुळे व्हिडिओच्या पुढे तुम्हाला ज्या पण आता गाड्या पाहायला भेटतील त्या देखील सगळ्या एसयूव्ही सेगमेंटच्या, त्यानंतर काही बजेट सेगमेंटच्या देखील आपण गाड्या ज्या ते घेतलेल्या आहेत। स्क्रीनवरती नंबर आहे, गुगल मॅपचं लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। तर पहिली गाडी सर आपली। सर पहिली गाडी आपल्याकडे XUV 500 आहे, 2014ची गाडी, सेकंड ओनरमध्ये आहे गाडी। डिझेलमध्ये गाडी W6 वेरियंट आहे, मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये गाडी आहे। गाडीची प्राइस आपण 6,50,000 रुपये कोट केलेली। प्राइसमध्ये आपण थोडंफार निगोशिएबल करून देऊ। एकदम वेल मेंटेनमध्ये कार आहे। व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही गाडीची कंडिशन पाहून घ्या। एकदम वेल मेंटेनमध्ये 6,50,000 रुपये सांगतोय, त्यामुळे सुद्धा आपण मानसन्मान नक्की करणार। ओके, चालतंय। पुढची गाडी आपली। पुढची गाडी माझ्याकडे इनोवा आहे, 2014ची गाडी, सेकंड ओनरमध्ये, डिझेलमध्ये गाडी आहे। 2.5 V मॉडेल आहे। गाडीची प्राइस आपण 9,50,000 रुपये कोट केलेली। प्राइसमध्ये आपण निगोशिएबल करून देऊ। ओके, आणि ही गाडी पण बनवलेली चांगली। हो, एकदम वेल मेंटेनमध्ये तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घ्या। एकदम ग्रे कलरमध्ये गाडी आहे आणि मेंटेनमध्ये आहे। ओके, पुढची गाडी सर आपली। पुढची गाडी माझ्याकडे XUV 500 आहे, 2015ची गाडी, सिंगल ओनर गाडी, 1,04,000 किलोमीटर चाललेली। डिझेलमध्ये गाडी, W10 वेरियंट आहे, टॉप एंड वेरियंट आहे, मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये आहे। गाडीला सनरूफ देखील आहे। या गाडीची प्राइस आपण 8,95,000 रुपये कोट केलेली। प्राइसमध्ये आपण निगोशिएबल करून देऊ। चॉईस नंबरमध्ये गाडी आहे, व्हाईट कलरमध्ये। तुम्ही गाडीची कंडिशन पाहून घ्या, एकदम वेल मेंटेन, सनरूफ वगैरे, मॅन्युअल गिअर, बटन स्टार्ट केले, सेंट्रीमध्ये गाडी आहे। गाडीची प्राइस 8,95,000, त्यामध्ये सुद्धा मानसन्मान करून देऊ आपण। ओके, पुढची गाडी सर आपली। पुढची गाडी माझ्याकडे बोलेरो आहे, 2018ची सिंगल ओनर गाडी, गाडी 95,000 किलोमीटर चाललेली। डिझेलमध्ये, मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये, SLE वेरियंट आहे। गाडीची प्राइस आपण 7,75,000 रुपये कोट केलेली। प्राइसमध्ये आपण निगोशिएबल करून देऊ। या गाडीवरती लोन फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे। सिंगल ओनरमध्ये गाडी आहे, वेल मेंटेन आहे। सो या गाडीसाठी सुद्धा नक्की तुम्ही मोरया कारला व्हिजिट करू शकता। तर बोलेरो आहे, जी की गावाकडे या गाडीची जर पाहिली भरपूर अशी मागणी असते। पुढची गाडी सर आपली। पुढची गाडी माझ्याकडे XUV 500 आहे, 2016ची गाडी, सिंगल ओनरमध्ये, डिझेलमध्ये गाडी, गाडी ॲटो गिअरबॉक्समध्ये, W10 वेरियंट, टॉप वेरियंट आहे, ॲटो गिअरबॉक्स आहे। गाडीला सनरूफ आहे। गाडीची प्राइस आपण 9,75,000 रुपये कोट केलेली। प्राइसमध्ये आपण निगोशिएबल करून देऊ। वेल मेंटेन कार आहे, चॉईस नंबरमध्ये आहे गाडी। व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही गाडीची कंडिशन पाहून घ्या। ओके, तर गाडी व्हाईट कलरमध्ये असणार आहे आणि ही आहे ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये। कंडिशन सुद्धा गाडीची नक्कीच चांगली आहे। पुढची गाडी सर आपली। पुढची गाडी माझ्याकडे फॉर्च्युनर आहे, 2012ची गाडी, सिंगल ओनरमध्ये गाडी, डिझेलमध्ये, MH50 पासिंगमध्ये, 4x2 मध्ये आहे। गाडीची प्राइस आपण 11,90,000 रुपये कोट केलेली। प्राइसमध्ये आपण निगोशिएबल करून देऊ। VIP नंबरमध्ये गाडी आहे। सो या गाडीसाठी सुद्धा तुम्ही मोरया कारला व्हिजिट करू शकता। गाडीवर लोन देखील आपण करून देऊ। अच्छा, ही 2012चं मॉडेल, 12चं मॉडेल, लोन पण होऊन जाईल। एक अंदाजे किती होऊन जाईल लोन त्याच्यावर? त्या गाडीवरती 7 लाख रुपये लोन करून देऊ। 7 लाखापर्यंत लोन होऊन जाईल। आणि ही गाडी मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये, कंडिशन तुम्ही पाहू शकता, 4x2। पुढची गाडी आपली। पुढची गाडी आपल्याकडे ब्रिझा आहे, 2018ची सिंगल ओनर गाडी, 88,000 किलोमीटर चाललेली। डिझेलमध्ये गाडी, ZDI प्लस वेरियंट आहे, टॉप वेरियंटमध्ये गाडी, ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये। ओके, गाडीची प्राइस आपण 8,99,000 रुपये कोट केलेली। प्राइसमध्ये आपण थोडंफार निगोशिएबल करून देऊ। ओके, याच्यावरती किती लोन होऊन जाईल? या गाडीवरती एक साधारणतः 6 ते 7 लाख रुपये लोन होऊन जाईल। ओके, आणि ही डिझेल ॲटोमॅटिकमध्ये, टॉप वेरियंट, कंडिशन तुम्ही पाहू शकता। पुढची गाडी आपली। पुढची गाडी माझ्याकडे ग्रँड I10 आहे, 2015ची डिसेंबरमधली गाडी, सिंगल ओनरमध्ये, गाडी 61,000 किलोमीटर चाललेली। पेट्रोल विथ CNG आहे, आस्टा वेरियंट आहे, टॉप वेरियंटमध्ये आहे, बटन स्टार्टमध्ये, कीलेस एंट्री गाडीला। गाडीची प्राइस आपण 4,75,000 रुपये कोट केलेली। प्राइसमध्ये आपण निगोशिएबल करून देणार आहे। ओके, 4 गाडीवरती एक साधारण 3.5 ते 4 लाख रुपये लोन देखील होऊन जाईल। ओके, चालते, काहीच हरकत नाही। पुढची गाडी आपली। पुढची गाडी माझ्याकडे वॅगनर आहे, 2016ची गाडी, सिंगल ओनर गाडी, फक्त 72,000 किलोमीटर चाललेली। पेट्रोल प्लस CNGमध्ये, LXI वेरियंट आहे, प्रो प्लस वेरियंट आहे, कंपनी फिटेड CNG मध्ये। ओके, गाडीची प्राइस आपण 3,99,000 रुपये कोट केलेली। त्यामध्ये सुद्धा निगोशिएबल होऊन जाईल। गाडीवरती साधारण 3 ते 3.5 लाख रुपये लोनही अवेलेबल आहे।
पुढची गाडी आपली पुढची गाडी माझ्याकडे पोलो आहे, 2013ची गाडी, सेकंड ओनरमध्ये. गाडी 1,20,000 किलोमीटर चाललेली, डिझेलमध्ये गाडी आहे. अच्छा. गाडीची प्राईस आपण फक्त 3,90,000 रुपये कोट केलेली. प्राईजमध्ये आपण निगोशिएबल करून देणार आहे. 3,90,000 याच्यावरती लोन होऊन जाईल? येस सर, लोन होईल ना त्याच्यावरती पण. ओके, काहीच हरकत नाही. सो पोलो जर पाहिली डिझेल इंजिनमध्ये, पुढची गाडी माझ्याकडे वेंटो आहे, 2011ची गाडी, सिंगल ओनर. गाडी चालली 1,12,000 किलोमीटर, डिझेलमध्ये, हायलाईन वेरियंट आहे. गाडीची प्राईस आपण 3,75,000 रुपये कोट केलेली. प्राईजमध्ये आपण नक्की निगोशिएबल करू देऊ. ओके, पुढची गाडी आपली पुढची गाडी माझ्याकडे आर्टिका आहे, 2021ची गाडी, सिंगल ओनर. गाडी 62,000 किलोमीटर चाललेली, पेट्रोल प्लस CNGमध्ये VXI वेरियंट आहे. गाडीची प्राईस आपण 11,35,000 रुपये कोट केलेली. प्राईजमध्ये निगोशिएबल करून देऊ. सिंगल ओनरमध्ये गाडी, वेल मेंटेन आहे. गाडीवरती 8 लाख रुपये लोन करून देऊ. ओके, बाकी तुम्ही डाऊन पेमेंट करू शकता. येस. सो स्क्रीनवरती नंबर आहे, तुम्हाला जर तुम्ही लांबून जरी हा व्हिडिओ पाहत असाल तर स्क्रीनवरती जो नंबर आहे त्या ठिकाणी कॉल करा. लोन कसं होतं, त्याची प्रोसेस कशी असते, इन्कम प्रूफ कुठले कुठले लागतात, याच्याबद्दल माहिती घ्यायला अजिबात विसरू नका. कारण की लोनमध्ये इन्कम प्रूफ हा खूप महत्त्वाचा असतो, त्याचसोबत सिबिल स्कोअर महत्त्वाचा असतो. सो ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढची गाडी सर पुढची गाडी माझ्याकडे इको आहे, 2022ची गाडी, सिंगल ओनरमध्ये. गाडी 19,000 किलोमीटर चाललेली, पेट्रोल प्लस CNGमध्ये VXI ऑप्शनल वेरियंट आहे. गाडीची प्राईस आपण 6,45,000 रुपये कोट केलेली. प्राईजमध्ये आपण निगोशिएबल करून देऊ. 2022ची गाडी, चॉईस नंबरमध्ये. ओके, व्हाईट कलरमध्ये इको, कंडिशन तुम्ही पाहू शकता. पुढची गाडी माझ्याकडे अर्टिगा आहे, 2022ची, सिंगल ओनर गाडी. गाडी फक्त 28,000 किलोमीटर चाललेली, पेट्रोल प्लस CNGमध्ये, VXI वेरियंट आहे. गाडीची प्राईस आपण 11,95,000 रुपये कोट केलेली. व्हाईट कलरमध्ये गाडी. प्राईजमध्ये आपण नक्की निगोशिएबल करून देऊ. एकदम वेल मेंटेन अशी कार आहे, फक्त 28,000 चाललेली. फक्त 28,000 चाललेली. आर्टिगा जर पाहिली एकदम लेस ड्रिव्हन गाडी, कंपनी विटेड, CNGमध्ये. पुढची गाडी माझ्याकडे पोलो आहे, 2012ची गाडी, सिंगल ओनर. गाडी साधारणतः 1 लाख किलोमीटर चाललेली, डिझेलमध्ये गाडी आहे. कम्फर्ट लाईन वेरियंट आहे. गाडीची प्राईस आपण 3,50,000 रुपये कोट केलेली. प्राईजमध्ये आपण निगोशिएबल करून देऊ. वेल मेंटेनमध्ये कार आहे, सिंगल ओनरमध्ये. ही सुद्धा डिझेलमध्येच आहे. येस. ओके, पुढची गाडी माझ्याकडे टाटाची नॅनो आहे, 2015ची गाडी, सिंगल ओनरमध्ये. गाडी फक्त चालली 15,000. ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये गाडी आहे. ट्विस्ट वेरियंट आहे. या गाडीची प्राईस आपण 2,70,000 रुपये कोट केलेली. प्राईजमध्ये आपण निगोशिएबल करून देऊ. गाडीवरती लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे. गाडीवरती 1.5 ते 2 लाख रुपये होऊन जाईल लोन. ओके, ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. पॉवर स्टेरिंग, पॉवर विंडो तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातात. पुढची गाडी सर आपली माझ्याकडे सेलेरिओ आहे, 2017ची गाडी, सिंगल ओनरमध्ये गाडी, डिझेलमध्ये. VDI वेरियंट आहे. या गाडीला ॲव्हरेज जास्त आहे. बरोबर. या गाडीची प्राईस आपण 4,25,000 रुपये कोट केलेली. प्राईजमध्ये आपण निगोशिएबल करून देणार आहे. ओके, तर कंडिशन तुम्ही पाहू शकता. सेलेरिओ डिझेलमध्ये बरं काही. तर हा काय स्टॉक होता जो की तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे. त्यामुळे नक्कीच मोऱ्या कार्समध्ये तर आता भरपूर गाड्या आलेल्या आहेत. त्यामुळे मान्सून सेल देखील आहे. गाड्यांच्या प्राईस देखील ड्रॉप झालेल्या आहेत. सो दत्ता सर इथे असतातच. सर 2 शब्द. येस, मी सर्व प्रेक्षकांना हे सांगू इच्छितो की आपल्याकडे गाड्या भरपूर मिळून जातील. तुम्हाला जी गाडी पाहिजे ती आपल्याकडे अवेलेबल आहेत. वेल कंडिशनमध्ये आहेत. तुम्हाला ओल्डमध्ये 10, 11, 12, 13च्या गाड्या पाहिजे, 15ची गाडी पाहिजे, 20, 21ची गाडी पाहिजे, सर्व गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. आपल्याकडे लोन फॅसिलिटी अवेलेबल आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व पुणे पासिंगमध्ये 12-14मध्ये तुम्हाला गाड्या मिळून जातील. गाडीवरती आपण लोनही करून देऊ. ऑल महाराष्ट्र सगळ्यांसाठी लोन फॅसिलिटी अवेलेबल आहेत. सो मोऱ्या कारला तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा. आपल्या गाड्यांच्या कंडिशन पहा. तुम्ही एकदम वेल मेंटेनमध्ये कार असतात. आणि तुम्हाला आल्यावरती गाडी चेक करा, गाडीची ट्रायल वगैरे घ्या, गाडीचे पेपर्स चेक करा आणि मोऱ्या कारमध्ये गाडीची डील तुम्ही करू शकता. येस. तर मित्रांनो, आम्ही भेटतो तुम्हाला पुढच्या असं नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.